बालमित्रांनो, आजच्या तासामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या या घटक आकलनमधील उपघटक चौथा सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा पाहणार आहोत आणि तेही या पुस्तकामधील भाग. मग सगळ्यांकडं नवनीतचं पुस्तक आहे, मग उघडा, कारण पुस्तक जर नसेल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि स्क्रीनकडे पाहायचं पण नाही आहे. म्हणून पहिल्यांदा पुस्तक घ्या आणि पुस्तकात लक्ष द्या. आता तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो बरं का. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा भाग इतका सोपा आहे, एवढा सोपा आहे की त्यासाठी तुम्हाला काही श्रम करायची गरजच नाही. फक्त मन लावून प्रश्न वाचायचं आणि उत्तर काढायचं. पण हो, एकदाच 3ही प्रश्न वाचावे लागतात बरं. आता आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 1 हे सोडवणार आहेत. मग तुम्ही कसं सोडवणार? पहिला सोडवला की लगे उत्तर रंगवायचं, दुसरा सोडवला उत्तर रंगवायचं, असं करायचं नाही. तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा 3ही वाचायचे आणि वाचल्यानंतर मग सोडवायचं. अगोदरच्या काळात संतांनी सांगितलेलं आहे, अधजल घघरी छलकत जाए, पुरी गगरी चुपके से जाए. अगदी तसंच हे अर्धवट वाचायचं नाही. जर तुम्ही अर्धवट प्रश्न वाचलात तर झालं, मग उत्तर चुकलं तुमचं. पूर्ण प्रश्न वाचा. बघा, तुम्हालाच लक्षात येईल सरावानं. बघूया आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. नमुना प्रश्न पहिल्यांदा बघा. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना आहेत. पुढील वाक्ये सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्यायाची वर्तुळ रंगवा. आता 3ही प्रश्न वाचायचे बरं का मुलांनो. पहिला प्रश्न, प्राचीन काळी डॅश डॅश संदेश वहनासाठी वापरले जात होते. एखाद्यानं गडबडीत उत्तर लिहिलं, विमान नाही, घोडे, हा घोडे येते, उंट, हा उंट येते, हत्ती, हो हत्ती बी येते. आता 3ही पर्याय यायलेत की रे. म्हणून पटकन प्रश्न वाचला आणि उत्तर लिहायचं नाही, 3ही वाचायचे. दुसरा प्रश्न, त्यावर स्वार होऊन डॅश डॅश हा संदेश वहनाचे काम करीत असे. आता त्यावर स्वार कोण होतं रे? कशावर तरी स्वार व्हावं लागेल. विमानावर नाही, माहुतावर नाही, बरोबर आहे. म्हणून आता तिसरा प्रश्न वाचल्यावर बघा, यालाच वाळवंटातील डॅश डॅश म्हणतात. आता कळालं, वाळवंटातील झांज म्हणजे उंट. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 जहाज. लगेच पहिल्याचं उत्तर प्राचीन काळी, ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 उंट. आणि दुसरं, घोड्यावर जे बसते ते घोडेस्वार आणि उंटावर जे बसते त्याला सांडणी स्वार म्हणतात. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आणि न वाचताच तुम्ही लिहिलं असतं तर पर्याय नंबर 1 लिहिलं असतं, घोडेस्वार. चुकला. म्हणूनच संतांनी काय सांगितलंय? अधजल घगरी छलकत जाए, पुरी गगरी, पुरी गगरी चुपके से जाए. म्हणून पूर्ण प्रश्न वाचा. बघा बरं आता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद क्रमांक 1. पहिला प्रश्न, तो सामना डॅश डॅश परत आला. आता काय आला? रद्द करून, जिंकून, हरून, बरोबरीत सोडून ते माहीत नाही, फक्त आला. आता बघा बरं दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नात काय? सर्वांनी त्याचे डॅश डॅश केले. आता जर हरला असेल तर सांत्वन, जिंकला असेल तर अभिनंदन, बरोबर आहे का? संरक्षण केलं का नमन केलं हे बी कळालं नाही. मग तिसरा वाचा, उत्तर नाही काढायचं, तिसरा वाचा. हे डॅश डॅश गुरुजींच्या मार्गदर्शनाने मिळाले असे तो नम्रतेनं म्हणाला. आता गुरुजीच्या मार्गदर्शनानं काय मिळते रे? यश मिळतंय. म्हणून तिसऱ्याचं उत्तर
पर्याय नंबर 1 अपयश येईल का? गुरुजीच्या मार्गदर्शनात अपयश मिळत असते. जे गुरुचं ऐकतंय ते यशस्वीच होते. प्रोत्साहन नाही, आशीर्वाद नाही, तर पर्याय नंबर 3 यश. आता तुम्ही सगळ्यांनी एक वही करायची बरं का बाळांनो. त्या वहीवर अशा प्रकारे आकलन, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, दिनांक, वार असं लिहायचं आणि सुसंगत वाक्याचा परिच्छेद 1, त्याच्याखाली 1 2 3 असं आणि वहीवर उत्तर रंगवा बरं का बाळांनो. मी वारंवार सांगतो, कारण तुम्ही पुस्तकावर जर उत्तर लिहिलात तर तुम्ही रिव्हिजन करताना तुमचं डोक्याला चालनाच मिळणार नाही. म्हणून वहीत उत्तर लिहा, पुस्तक रिकामं ठेवा, कुठं रंगवायचं नाही. मग आता पहिल्याचं उत्तर लिहायच्या अगोदर तिसऱ्याचं उत्तर आहे 3 यश. मग ह्या यशला रंगवायचं वहीत बरं का. छानपैकी रंगवलात मग लगेच दुसऱ्याचं उत्तर काय येईल? मग सर्वांनी त्याचे अभिनंदन. पर्याय नंबर 4, दुसऱ्याचं 4. आता मग राहिला कोणता रे प्रश्न? पहिला. मग आता पहिल्याचं उत्तर काय येतंय? तो सामना डॅश डॅश परत आला. म्हणजे रद्द करून नाही, हरून नाही, बरोबरीत सोडून नाही, जिंकून परत आला. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2 असं रंगवायचं. समजलं सगळ्यांना? हे लक्षात आलं का? आता जर लक्षात आलं असेल तर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 2 हे तुम्ही मनाने सोडवा आणि मनाने सोडवल्यावर वाचा, मनाने सोडवा आणि नंतर मग पहा. चला मुलांनो, आहे ना अत्यंत सोपा असा हा भाग. मग सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 2 पुस्तकात पहा. 3ही प्रश्न वाचायचेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकाच्या पुतळ्याचे डॅश डॅश होणार होते. क्रांतिकारकांच्या पुतळ्यांचे म्हणजे काय होतं रे? शुभारंभ नाही, उद्घाटन नाही, निराकरण, अनावरण वाटायले रे. चला पुढं बघू. दुसरं, परंतु काही डॅश डॅश कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांच्या काही असेल की काहीतरी असेल बघा. रद्द झाला म्हणजे काहीतरी अपरिहार्य असं काही असेल. तिसरा प्रश्न, आणि आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर. आता वरच्या ह्याच्यात म्हणले रद्द झाला म्हणजे आयोजनावर काय होईल रे? पाणी सोडले नाही, पाणी मुरले नाही, पाणी सांडले नाही, तर पाणी पडले. कळालं? म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 पाणी पडले. आम्ही केलेल्या सर्व आयोजनावर पाणी पडले. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 पाणी पडले. एवढं समजलं? आता पहिलं, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिकारकाच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. दुसरं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. म्हणून पर्याय नंबर 3. समजलं? हे तुम्ही वहीत लिहिलात ना? ह्याच्यावर परिच्छेद 1, त्याच्याखाली 2 आणि असं आणि रंगवायचं. ओके. चला आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 3 तुम्ही सोडवा. चला पहा बरं, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 3 आणि हे 3ही प्रश्न मन लावून अगोदर वाचा. पहिला, डॅश डॅश या दिवशी सारेजण शाळेच्या सभागृहात जमले. 23 जुलै, 31 ऑक्टोंबर, 14 नोव्हेंबर, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, 14 नोव्हेंबर बालदिन, 31 ऑक्टोंबर वल्लभभाई पटेल जयंती. आता नेमकं काय तिने बी येऊ शकते बघा. दुसरी रिकामी जागा, डॅश डॅश यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली. अरे बापरे. आता बघा इथं 4 पर्याय दिलेत. आता नेमकं कोणाचं ते काही कळणार नाही. म्हणून तिसरं बघा,
पोलादी पुरुष. पोलादी पुरुष कुणाला म्हणतात? वल्लभभाई पटेल. बरोबर आहे, सरदार वल्लभभाई पटेलला म्हणतात. मग आलं बघा, ते तिसरं वाचलं की पहिल्याचं उत्तर कळतंय. पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशभक्ताला डॅश डॅश ही पदवी बहाल करण्यात आली. मग कोणती पदवी दिली त्यांना? राष्ट्रपिता नाही, चाचा नाही, लोकमान्य नाही, तर सरदार. म्हणून तिसऱ्याचं उत्तर येतंय पर्याय नंबर 4. रंगवा वहीत. मग आता लगेच दुसरं डॅश डॅश यांची जयंती म्हणजे पर्याय नंबर 3 वल्लभभाई पटेल. दुसऱ्याचं उत्तर 3 आलं. आता त्यांची जयंती कधी असते? 31 ऑक्टोंबर. हे पाठांतर पाहिजे बरं का. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कळालं? म्हणूनच म्हणत होतो मी, अधजल गगरी छलकत जाए, पुरी गगरी चुपके से जाए. म्हणून पूर्ण प्रश्न वाचा. सोडा, पुढचा प्रश्न सोडवा. परिच्छेद 4 सोडवायचा प्रयत्न केलात? ठीक आहे. बघा आता परिच्छेद क्रमांक 4 आता आपण बघूया काय आहे. 3 प्रश्न दिले, 3ही वाचायचे. नंबर 1, डॅश डॅश दिवस होते. आता दिवस कुणाचे असतात? राखणीचे, कापणीचे, पेरणीचे, मळणीचे, काहीच कळत नाही. दुसरा प्रश्न, पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात डॅश डॅश उभी केली होती. मग आता पक्ष्यांना घाबरवण्यासाठी म्हणल्यावर ह्याचं उत्तर येतं बरं का रे. गोफण नाही, घरटी नाही, मचान नाही, बुजगावणी. ह्याचं येऊ शकते. तरी बघा तिसरं वाचा. शेतातील डॅश डॅश पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होतं. मग आता शेतातली पिके बघितलं की आपल्याला समाधान कधी वाटतंय? सुकलेली असल्यावर, हलणारी असल्यावर, का झुकलेली असल्यावर? 3ही नाही. तर उत्तर आहे पर्याय नंबर 2 बहरलेली असल्यावर. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पहिल्यांदा काढलं आपण. तिसऱ्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 2. रंगवा तुम्ही. बहरलेली आहेत. मग आता दुसऱ्याचं काय? पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात बुजगावणी म्हणजे पुतळे माणसांचे. पर्याय नंबर 4. आणि पहिल्याचं काय? मग डॅश डॅश दिवस होते. आता बहरलेली पिके असतील, बुजगावणे असतील, तर ते दिवस कशाचे आहेत? कापणीचे आहेत का? नाही. पेरणीचे आहेत का? आता पिके वर झाले तर पेरणीचे आहेत का? नाही. मळणीचे आहेत का? नाही. तर राखणीचे. त्या पिकांचं राखण करावं लागल. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? सोडवा पुढचा परिच्छेद 5 आहेत ना. या परिच्छेदा एवढे सोपे प्रश्न कुठेच नसतात बरं का मुलांना. फक्त घाई करायची नाही. बघा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद 5. खास वैद्यकीय उपचारासाठी रोग्याला ठेवतात. आता कुठे ठेवतात ते माहीत नाही. मग वाचा दुसरा प्रश्न. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या महिलेला डॅश डॅश म्हणतात. आता हे येऊ शकते बरं का उत्तर तुम्हाला. रोग्याची शुश्रूषा म्हणजे सेवा करणारी कोण असते? मोलकरीण तर नाही, घरचं काम करते. सुईन तर सुया विकतात. आया तर लहान जन्मलेल्या बाळाची असते सेवा करणारी. तर दुसऱ्याचं येऊ शकते परिचारिका. तरी बघा तिसरं आधी. रोग्याला इस्पितळात नेणाऱ्या खास वाहनांना डॅश डॅश म्हणतात. रोग्याला घेऊन जायला कोणती गाडी असती? शववाहिका. ते तर ओम नमः शिवाय झाल्यावर घेऊन जातात. टॅक्सी नाही. रक्तवाहिनी नाही. तर रुग्णवाहिनी करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आता दुसरं रोग्याची. आता रोग्याला तर घेऊन गेले रुग्णवाहिकेत घेऊन. मग तिथं सेवा करणारी कोण आहे? परिचारिका म्हणजे नर्स. म्हणून दुसऱ्याचं 2. आता ते कुठं गेले? खास वैद्यकीय उपचारासाठी रोग्याला घरी नाही, दवाखान्यात नाही, कार्यालयात नाही, तर रुग्णालयात. दवाखान्यात फक्त चेकअपसाठी.
रुग्णालय म्हणजे काय, ॲडमिट करतंय तिथं. म्हणून परिच्छेद 5 मधलं पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे लक्षात घ्या बरं, कारण रुग्णवाहिकेत नेलं म्हणून रुग्णालयात. पहिल्याचं उत्तर समजलं. चला, जर हे समजलं असेल तर अगदी शेवटचा परिच्छेद पूर्ण करा. वाचा, वारंवार वाचा. चला बालमित्रांनो, अगदी शेवटचा प्रश्न 6वा पहा. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद 6. पहिला प्रश्न काय म्हणले, दसऱ्याच्या दिवशी डॅश डॅश पूजा करतात. दुसरा प्रश्न वाचा, एकदा तिन्ही प्रश्न वाचायचे. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून डॅश डॅश देतात आणि घेतात. हे तर चुकणार नाही बरं का. ह्याच्यात दसऱ्याच्या दिवशी आपण तुळशीचे पानं देत नाहीत, कडुलिंबाची पानं देत नाहीत, बेलाची पानं देत नाहीत, तर आपट्याची पानं देतो सोनं म्हणून. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 100% 4च येते. तिसरं, दसऱ्याला डॅश डॅश असेही म्हणतात. हेही तुम्हाला 100% येणार. गुढीपाडवा नाही, शिमगा नाही की मकर संक्रांत, याला म्हणतात विजयादशमी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 आपट्याची पानं. आणि पहिल्याचं उत्तर दसऱ्याच्या दिवशी कशाचं पूजन करतात रे, समुद्राची नाही, बैलांची नाही, वृक्षांची नाही, तर शस्त्रांची. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा भाग इथेच संपला. बालमित्रांनो, तुम्हाला शिकवत शिकवत माझाही TETचा अभ्यास होत आहे, म्हणूनच मी तुम्हाला शिकवायलो आहे. आणि तुमच्यासोबत मलाही TET परीक्षा पास व्हायची आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करतो. तुम्ही हा पाहून अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद.